ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावांमध्ये मध्यस्थी करून वाद का मिटवला असं म्हणून आरोपीनं सुनील नालकर याच्यावरती कुऱ्हाडीनं घाव घातला, तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी देखील दिली आहे। ही घटना 28 मे रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तांभेरे इथे घडली आहे। सुनील भाऊसाहेब नालकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की सुनील नालकर यांचे 2 मामा राजेंद्र मुसमाडे आणि सुरेश मुसमाडे हे दोघे कोल्हार खुर्द इथे राहतात। काही दिवसांपूर्वी दोघे मामाच्या शेतीवरती वाद झाल्यामुळे ते वाद सुनील नालकर यांच्या मध्यस्थीनं करून सोडवले होते। त्यानंतर मामा राजेंद्र हा नालकर यांना वेळोवेळी फोन करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत आहे। 28 मे रोजी दुपारी 2च्या सुमारास सुनील नालकर हे धानोरे इथे असताना त्यांच्या भाऊजाईनं फोन करून सांगितलं की तुमचे मामा राजेंद्र मुसमाडे हे तुमच्या घराच्या समोर येऊन ते जोरजोरानं शिवीगाळ करत आहेत। तेव्हा मामा दारूच्या नशेमध्ये होते आणि ते म्हणाले की तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावांमध्ये मध्यस्थी का केली असं म्हणून आरोपी राजेंद्र मुसमाडे यांना नालकर यांना शिवीगाळ करून त्यांच्यावरती कुऱ्हाडीनं घाव घातला। तसेच तुम्ही जर परत माझ्या नादी लागले तर मी तुम्हाला जीवे मारेल अशी धमकी देखील दिली, अन्यथा मी काहीतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करेल अशी धमकी देण्यात आली। या घटनेमध्ये सुनील नालकर हे गंभीर जखमी झाले होते। त्यांनी कोलार बुद्रुक येथील एका रुग्णालयात उपचार घेऊन राहुरी पोलीस ठाण्यामध्ये काल फिर्याद दाखल केली आहे। सुनील भाऊसाहेब नालकर यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी राजेंद्र विठ्ठल मुसमाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।